presenting Mahindra Oja Tractors. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आपण नेहमी म्हणतो की कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश पूजनेनी होते. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. तसंच शेतीच्या कामांची सुरुवात देखील महिंद्रा ओजा ट्रॅक्टरच्या साथीनेच होते. या गणेशोत्सवानिमित्त झी 24 तास आणि महिंद्रा ओजा ट्रॅक्टर्स घेऊन आलंय सर्व गणेश भक्तांसाठी एक पर्वणी. आमचा हा विशेष कार्यक्रम महिंद्रा ट्रॅक्टरची वारी अष्टविनायकाच्या द्वारी. चला अष्टविनायकाच्या दर्शनाला निघूया. गणपती बाप्पा मोरया. जसा अष्टविनायकामधील मोरगावचा मोरेश्वर हा पहिला मानाचा गणपती, तसंच आम्ही घेऊन आलो आहोत भारतातील पहिला ओझा मोस्ट ॲडव्हान्स्ड ट्रॅक्टर मयुरेश्वराच्या दारी. आपण मोरगावला पोहोचलेलो आहोत आणि गणपती बाप्पाच्या मंदिरापाशी आपण पोहोचलेलो आहोत. तर सगळ्यात विशेष सांगायचं म्हणजे मोरगावचा हा गणपती म्हणजे मोरेश्वर किंवा मयुरेश्वर हा अष्टविनायकातला सगळ्यात पहिला गणपती. चला बाप्पाचं दर्शन घेऊयात. मोरगावचा मयुरेश्वर किंवा मोरेश्वर अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती. पुणे सोलापूर महामार्गावरील हे मंदिर. आदिलशाही कालखंडात बांधलेलं हे काळ्या दगडातलं मंदिर आहे. सरनोबत नरवीर पिलाजी गोळे यांचे आजोबा सुभेदार गोळे यांनी या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे. गाभाऱ्यातील मयुरेश्वराची मूर्ती बैठी डाव्या सोंडेची आणि पूर्वाभिमुख आहे. आता आपण मोरगावला मोरेश्वर गणपतीचं दर्शन घेतलं. चला पुढच्या बाप्पाच्या दर्शनाला. नमस्कार गणपती बाप्पा मोरया. आता आपण आलोय श्री चिंतामणी मंदिर थेऊरला. बाप्पाचं दर्शन घेऊया. चला. आता आपण आलोय अष्टविनायकातला दुसरा गणपती म्हणजेच थेऊरच्या चिंतामणीच्या दर्शनाला. ब्रह्मदेवानं आपलं चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असं नाव पडल्याची आख्यायिका. धरानिधर महाराज देव यांनी हे मूळ मंदिर बांधलं, तर पेशव्यांनी त्याचा जीर्णोद्धार केला. महिंद्रा ओजाची वारी अष्टविनायकाच्या दारी. आत्ताच आपण श्री चिंतामणी थेऊर इथे बाप्पाचं दर्शन घेतलं आणि यथासांग आरती देखील केली. आता आश लागली आहे पुढच्या बाप्पाला भेटायची. त्यामुळे चला पुढच्या बाप्पाला भेटायला निघूयात. या.
नमस्कार गणपती बाप्पा मोरया. आज आपण आलोय सिद्धटेकला, श्री सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचं दर्शन घ्यायला. घेऊयात दर्शन, चला. गणपती बाप्पा मोरया. अष्टविनायक वारीतला तिसरा गणपती म्हणजे सिद्धटेकचा सिद्धिविनायक. अहमदनगर जिल्ह्यातलं हे मंदिर छोट्याशा टेकडीवर असलेल्या श्री सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू आहे. सिद्धटेकचा सिद्धिविनायक अष्टविनायकातील एकमेव उजव्या सोंडेचा गणपती आहे. पेशवेकालीन महत्व लाभलेल्या या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. श्री सिद्धिविनायकाचं अप्रतिम असं दर्शन झालेलं आहे. बाप्पाचा प्रसाद देखील मिळालेला आहे. चला आता पुढच्या बाप्पाच्या दर्शनाला निघूया. नमस्कार गणपती बाप्पा मोरया. आपण फायनली पोहोचलेलो आहोत महागणपतीच्या प्रवेशद्वारापाशी, म्हणजेच रांजणगावला. त्यामुळे आता लवकरात लवकर आपण महागणपतीचं दर्शन घेणार आहोत. चला जाऊयात बाप्पाच्या दर्शनाला. हे मंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य रस्त्यावर उजवीकडे आहे. दक्षिणायन आणि उत्तरायणाच्या मध्यकाळात सूर्याची किरणं थेट मूर्तीवर पडतील अशी मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी. मूळ मूर्तीला महोत्कट असंही नाव असून तिला 10 सोंडा आणि 20 हात आहेत असं म्हणतात. परंतु ती तळघरात ठेवलेली आहे. नमस्कार गणपती बाप्पा मोरया. अत्यंत भारलेल्या वातावरणात आत्ताच आपण महागणपतीचं दर्शन घेतलं, म्हणजे रांजणगावच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. चला आता पुढच्या गणपती बाप्पाला भेटायला जाऊयात, त्याचं दर्शन घेऊया. बोला गणपती बाप्पा मोरया. नमस्कार गणपती बाप्पा मोरया. आत्ता आपण आलेलो आहोत विघ्नहर गणेशाच्या दर्शनासाठी, म्हणजेच ओझरला. या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी समोर गणपती बाप्पाचं मंदिर आहे. चला आपण सगळेजण विघ्नहर त्याचं दर्शन घेऊया. चला गणपती बाप्पा मोरया. श्रीमन महागणाधिपतये नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि. अनेन कृतयथाज्ञेन मनोक्षाञ्जन श्री विघ्नेश्वरदेवता प्रियतां नमः. तच्छद् गजाननाय ब्रह्मस्तु, तच्छद् मोरेश्वरा ब्रह्मस्तु. सुखशान्तिमस्तु, आरोग्यमस्तु, धनधान्य प्राप्तिरस्तु, इष्टकामना सिद्धिरस्तु.
गणपती बाप्पा मोरया. अष्टविनायकातील पाचवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर. या गणपतीला विघ्नेश्वर म्हणूनही ओळखलं जातं. कुकडी नदीवर असलेल्या ओझर गावातला हा श्रीमंत गणपती. या पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावर आणि नाभीवर हिरे आहेत. ते बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा ह्यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस देखील चढवला. विघ्नहर्त्या गणपती बाप्पाचं अत्यंत उत्तम दर्शन झालेलं आहे. अत्यंत उत्तम सोहळा आपल्याला बघायला अनुभवायला मिळालेला आहे. चला आता पुढच्या बाप्पाच्या दर्शनाला निघूयात. बोला गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. आपण आलोय पुढच्या गणपती बाप्पाच्या देवळात, म्हणजेच गिरिजात्मज, म्हणजेच लेण्याद्रीचा गणपती बाप्पा. दर्शन घ्यायचं असेल तर आपल्याला या सगळ्या पायऱ्या चढून वर जायचंय. चला तयारी करा, पायऱ्या चढून वरती जायचंय आपल्याला. सो फायनली आपण लेण्याद्रीच्या जवळजवळ 350 पायऱ्या चढून वर आलेलो आहोत. रिमझिम पाऊससुद्धा सुरू झालेला आहे. अत्यंत नयनरम्य परिसर दिसतोय. समोर शिवनेरी आहे, त्यामुळे अत्यंत पवित्र भूमीत मी उभा आहे. आणि बाप्पाचं दर्शन घ्यायला आता आपण मंदिरात चाललेलो आहोत. त्यामुळे 2 मिनटं श्वास घेऊयात आणि बाप्पाचं दर्शन घेऊयात. चला. गिरिजात्मज लेण्याद्री हा अष्टविनायकातला 6वा गणपती. लेण्यांमध्ये कोरलेला आहे म्हणून त्याला लेण्याद्री असं म्हणतात. जुन्नर तालुक्यातल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये गणेश लेण्यांमधल्या 8व्या गुहेत गिरिजात्मजाचं मंदिर आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून बनले. हा भाग गोळेगावच्या हद्दीत येतो. जवळूनच कुकडी नदी देखील वाहते. गणपती बाप्पा मोरया. आत्ताच 350 पायऱ्या चढून आपण वर गेलो आणि लेण्याद्री बाप्पाचं दर्शन घेतलं. आता आपण निघालो आहोत आपल्या पुढच्या बाप्पाच्या दर्शनाला. चला गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मी माझ्या महिंद्रा ओजा ट्रॅक्टर बरोबर आलेलो आहे महडमध्ये, म्हणजे वरद विनायकाचं दर्शन घ्यायला. चला आतमध्ये जाऊयात आणि बाप्पाचं दर्शन घेऊयात. आता आपण आलोय अष्टविनायकातल्या 7व्या गणपतीच्या दर्शनाला, महडचा वरद विनायक. रायगड जिल्ह्यातलं हे गणपतीचं देऊळ. अगदी साधं कौलारू घरासारखं आहे हे मंदिर. या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा गाभारा पेशवेकालीन असून तो हेमाडपंथी आहे. इथली मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौडकर यांना ती इथे तलावात 1690 साली सापडली. 1725 साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी हे देऊळ बांधलं आणि महड गाव देखील वसवलं. आत्ताच आपण महडच्या वरद विनायकाचं दर्शन घेतलं. आता आपण निघालोय पुढच्या बाप्पाच्या दर्शनाला.
चला बोला गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. आपण आलेलो आहोत बल्लाळेश्वर देवस्थानमध्ये, म्हणजेच पालीला बल्लाळेश्वर बाप्पाचं दर्शन घ्यायला. हा तेव्हा चला, समोर मंदिराचा मार्ग आहे. परंपरेनुसार प्रथम धुंडी विनायकाचं दर्शन घेतलं जातं आणि मग आपण बल्लाळेश्वराचं दर्शन घेतो. त्यामुळे आपण आधी धुंडी विनायकाचं दर्शन घेऊया. या. अष्टविनायक वारीतला 8वा गणपती म्हणजे पाली गावचा बल्लाळेश्वर. रायगड जिल्ह्यातलं हे देऊळ. बल्लाळ नावाच्या भक्तावरून या गणपतीला बल्लाळेश्वर असं नाव पडलं. नाना फडणवीस यांनी या लाकडी मंदिराचं दगडी मंदिरात रूपांतर केलं. या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणं मूर्तीच्या अंगावर पडतात. या मंदिराच्या दोन्ही बाजूला 2 तलाव आहेत. त्यातील एकाचं पाणी रोज पूजेसाठी वापरलं जातं. आम्ही घेऊन आलो आहोत भारतातील पहिला ओझा मोस्ट ॲडव्हान्स्ड ट्रॅक्टर. भक्तांना सुख देणारा सुखकर्ता आणि त्यांची विघ्न हरणारा विघ्नहर्त्या गणपती गणेशाची ही वारी. अष्टविनायकाची वारी केल्यानंतर सगळी संकट दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात अशी अपार श्रद्धा आहे भाविकांची. आमचा हा विशेष कार्यक्रम महिंद्रा ओझाची वारी अष्टविनायकाच्या द्वारी. या कार्यक्रमानिमित्त आम्हाला देखील अष्टविनायकाची वारी करण्याचं भाग्य लाभलं. पण आता वेळ आली आहे ही वारी संपवण्याची, म्हणजे या वारीची सांगता करण्याची. त्यामुळे बोला गणपती बाप्पा मोरया. प्रेझेंटिंग महिंद्रा ओझा ट्रॅक्टर्स. छत्रपतींचा विचार म्हणजे